नमस्कार मित्रो, आज आपण लेक्चर नंबर 5 आपण डिस्कस करू। नॉमेनक्लेचरचे आपण IUPAC नॉमेनक्लेचर या हेडिंगखाली आपण 5th लेक्चर आपण डिस्कस करणार आहात। आज आपण जे डिस्कशन करणार आहात फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण डिस्कस करू आणि आत्तापर्यंत आपण जे रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्सबद्दल आपण डिस्कशन केलात त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलीज आपण डिस्कशन केलात, ज्याच्यामध्ये इम्पिरिकल फॉर्म्युला, मॉलिक्युलर फॉर्म्युला, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, कंडेन्स्ड फॉर्म्युला, बॉन्ड लाइन फॉर्म्युला, then items other than the carbon and hydrogen, these compounds are represent with the lone pairs याच्याबद्दल आपण चर्चा केलात। Now today we'll discuss about the one of the common thing in organic chemistry, that is the types of covalent bond. बॉन्डिंग बद्दल आपण थोडी चर्चा करणार आहात। केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये आपल्याला याच्यावर डिटेलमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे आणि ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये पण बऱ्याच गोष्टी येणार आहेत। तर त्यासाठी मी तुम्हाला जेवढं आत्ता सध्या गरजेचं आहे त्याबद्दलच आपण आज चर्चा करणार आहात। या गोष्टी पुन्हा क्लिअर होतील तुम्हाला, पण आज ते सांगितल्याशिवाय आपल्याला पुढचा भाग आपल्याला कधी लक्षात येणार नाही आणि म्हणून आपण असं म्हणतोय की टुडे डिस्कस अबाउट द कोव्हॅलंट बॉन्ड अँड टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। तर आजचं जी हेडिंग असेल तर ज्याला आपण काय म्हणतोय तर टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण त्याला म्हणू। टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड। कोव्हॅलंट बॉन्डचे आपल्याला काय पाहायचे आहे तर टाइप्स आपल्याला डिस्कशन करायचे आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज मीन बाय द कोव्हॅलंट बॉन्ड? The bonds which are formed by the mutual sharing of electrons, this bond is known as the covalent bond. कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्हाला ऑलरेडी माहीत पण आहे, पण आपण तरी पण आपण सुरुवात आपण करतोय तर कोव्हॅलंट बॉन्डचे आपण कशाला म्हणता की दोन बॉन्डेड आयटम्समध्ये कधी लक्षात ठेवा एखादा बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी एकतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन करावे लागतात किंवा आपल्याला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन करावे लागतात आणि जेव्हा एखादा बॉन्ड शेअरिंग मधून बनत असतो त्या बॉन्डला आपण काय म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं। म्हणून आपण द म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स बिटवीन द टू बॉन्डेड आयटम्स विच होल्ड टुगेदर दिस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स इज कॉल्ड बाय द कोव्हॅलंट बॉन्ड। त्याला आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण त्यांना म्हणतो। त्यानुसार आपण लक्षात घेत आहे की एखादा तुमचा Cl असेल तर या Clच्या आउटरमोस्ट सेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतील, बरोबर आहे। हा 7 इलेक्ट्रॉन्स कंटेनिंग असतो, राईट। दुसरा एखादा क्लोरीन असेल तर याच्याकडे आपल्याला काय पाहायला मिळतील 7 इलेक्ट्रॉन्स आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर आहे। अँड ईच आयटम्स ऑफ द एलिमेंट्स विच अचीव द ऑक्टेट बाय शेअरिंग, लूजिंग और गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन। मग आपल्याला माहिती आहे की प्रत्येक आयटम्सला स्टेबल होण्यासाठी तो आपलं अष्टक पूर्ण करतो, ऑक्टेट पूर्ण करतो, त्यासाठी तो इलेक्ट्रॉन लूज करतो किंवा गेन करतो किंवा त्यांना आपण शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो। आणि ज्यावेळेस आपण जेवढे नॉन मेटल्स असतात ज्याला आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो, तुम्ही पिरियडिक टेबलमध्ये बघितलं असाल तर त्या पी ब्लॉकमध्ये आपण काय पाहिलात तर त्या पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये जेवढे एलिमेंट्स असतात मोस्ट ऑफ द एलिमेंट्स विच कॅन फॉर्म द कोव्हॅलंट बॉन्ड्स असं आपण त्यामध्ये थोडक्यात तुम्हाला माहिती असावी। आणि हा तुमचा पी ब्लॉक एलिमेंट्स मधलाच एलिमेंट्स आहे आणि त्यानुसार एक इलेक्ट्रॉन आपल्याला क्लोरीन देतो, दुसरा इलेक्ट्रॉन आपल्याला क्लोरीन देतो, कारण याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन्स आहे। यांनी एक इलेक्ट्रॉन यांना दिला तर याचा अष्टक कंप्लीट होईल, पण याचं होणार नाही। त्यामुळे दोघे कॉम्प्रोमाइज काय करतात, इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात, इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला करतात आणि त्यानंतर तुम्हाला काय बनतो त्यानंतर आपल्याला काय बनतो तर हा Cl याचे 2 इलेक्ट्रॉन्स आणि त्यानंतर या दोघांमध्ये शेअरिंग आपल्याला इलेक्ट्रॉनची होते आणि यापासून एक बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो। या बॉन्डलाच आपण काय म्हणायचं आहे कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं। म्हणजे दीज इलेक्ट्रॉन पेयर्स विच होल्ड टुगेदर द टू क्लोरीन आयटम्स अँड दिस फोर्स इज नोन एज द कोव्हॅलंट बॉन्ड। त्या बॉन्डला आपण काय म्हणतो कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं। मी तुम्हाला इथं डॉटेड लाईन तुम्ही तुमच्या बुक्समध्ये पण दिसला असाल, दीज पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विच आर काउंटिंग फॉर द ऑक्टेट ऑफ ईच बॉन्ड क्लोरीन आयटम। म्हणजे हे जे 2 शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स असतात तर याच्या ऑक्टेटसाठी पण काउंट केले जातात, याच्या ऑक्टेटसाठी पण काउंट केले जातात, म्हणून याला शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणतो। आणि या शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे हे 2 क्लोरीन आयटम्स एकत्र होल्ड होतात आणि त्याच प्रकारच्या बॉन्डला आपण काय म्हणतोय कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात। म्हणजे हा जो बॉन्ड असेल तर याला आपण काय म्हणू कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं। तर याला आपण म्युच्युअल शेअरिंग ऑफ electrons between two
bonded atoms. This bond is called as the covalent bond. हे तुम्हाला समजलेलं असेल आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पण असतील, पण कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात ते आपण आता डिस्कशन केलं. नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड तुम्ही 9th मध्ये किंवा 10th मध्ये तुम्ही शिकला असाल पा. तर कोव्हॅलंट बॉन्ड आपण जे डिस्कशन करतो तर त्या कोव्हॅलंट बॉन्डमध्ये आपल्याला डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि त्याचबरोबर आपण हे सिंगल बॉन्ड असे 3 प्रकार तुम्ही 9th 10th मध्ये आपण शिकला असाल. इथं पण आपल्याला ते गरजेचे आहेत, पण आता आपल्याला थोडं डेप्थमध्ये जायचं आहे. डबल बॉन्डमध्ये 2 आपण लाईन उपयोगात आणतो, त्यातला एक कोणता प्रकारचा बॉन्ड असतो, दुसरा कोणत्या प्रकारचा बॉन्ड असतो, याच्याबद्दल आपल्याला चर्चा करणं महत्त्वाची आहे. आणि त्यासाठीच आपण काय म्हणतोय पहा, तर याच्यामध्ये आपण डिस्कस करत असताना कोव्हॅलंट बॉन्डचे आपण टाइप्स तुम्हाला जे शिकलात तुम्ही तर ते त्याच्यानंतर आपण डिस्कशन करू. पण अगोदर मी तुम्हाला नवीन कन्सेप्ट तुम्हाला देतोय आणि त्यानुसार आपण डिस्कशन करू पहा. तर कोव्हॅलंट बॉन्डचे आपण प्रकार पाडत असताना त्यासाठी काही गोष्टी माहीत आहेत असणं गरजेचे आहेत. त्यासाठी आपण सुरुवात करत असताना पहा, कोव्हॅलंट बॉन्डचे टाइप्स आपण करत असताना देर आर 2 टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. नंबर 1 ज्याला आपण म्हणू शकता सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, आणि नंबर 2 असेल ज्याला आपण म्हणतो पाय बॉन्ड. असे आपल्याला 2 प्रकारचे बॉन्ड आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. याला आपण सिम्बॉलिकली सिग्मा बॉन्ड असं आपण लिहितो, राईट. त्यानंतर पहा पाय बॉन्डला आपण पायचं साईन आपल्याला माहिती आहे, पाय बॉन्ड असं आपण रिप्रेझेंट करू शकता, राईट. मग आता पहा सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड याच्याबद्दल आपण चर्चा करत असताना आपण 1 बाय 1 हे सिग्मा बॉन्ड कधी म्हणायचा, सिग्मा बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो, सिग्मा बॉन्डची स्ट्रेंथ काय असते आणि ते कोणत्या कंपाऊंड्समध्ये प्रेझेंट असतात, कोणत्या कंपाऊंड्समध्ये प्रेझेंट नसतात, याच्याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती आपल्याला याच्यामध्ये असणं गरजेची आहे, बरोबर आहे. तर सुरुवातीला बघा काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. आपल्याकडं काय पहा, एखादा आयटम जो असतो तर तो आयटम जो असेल तर त्या आयटम्सच्या भोवती वेगवेगळे ऑर्बिटल्स असतात, बरोबर आहे. वेगवेगळे ऑर्बिट असतात आणि त्या ऑर्बिट्समध्ये आपल्याला काही त्याला आपण सेल म्हणतो आणि त्या सेलमध्ये काही सबसेल असतात आणि ते सबसेल जी असेल तर त्याला आपण ऑर्बिटल असं म्हणतो. आणि ते जे ऑर्बिटल असतात ज्याला आपण म्हणू शकता PX, PY, PZ, त्याचबरोबर S, त्याचबरोबर DX² - Y² DZ² DXY DYZ DXZ असे आपल्याला काय मिळतील पा, तर हे सबसेल आपल्याला पाहायला मिळेल. याला आपण ऑर्बिटल म्हणतो आणि हे ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळतात. आणि सबसेल म्हटलं असाल तर S सबसेल असेल, P सबसेल असेल, D सबसेल असेल आणि त्यानंतर आपण काय म्हणू शकता F सबसेल असेल. आणि त्या सबसेलमध्ये ऑर्बिटल असतात. लक्षात येते मी तुम्हाला काय म्हणतोय. आपण एक जर लक्षात घेतलात तर एखादा आयटम असेल तर या आयटमचा हा न्यूक्लियस असेल, याच्या भोवती काय असेल तुम्हाला, तर याला आपण सेल म्हणू, बरोबर आहे. याला आपण KLMN तुम्ही शिकलात बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये. या सबसेलमध्ये, या सेलमध्ये आपल्याला ही मेन सेल आपण पकडलात, बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतील पा, तर अशा सबसेल आपल्याला पाहायला मिळतात. याला आपण S म्हणू, याला P म्हणू, याला आपण काय म्हणता D म्हणता, आणखीन एक F असते, बरोबर आहे. त्यानंतर बघा याच्यामध्ये S सबसेलमध्ये एक ऑर्बिटल S असतो. P मध्ये आपण जर बघितला तर PX, PY आणि PZ असे हे ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळतात. याला आपण काय म्हणू ऑर्बिटल. याच्यामध्ये आपल्याला 5 पाहायला मिळतात, बरोबर आहे. 1 2 3 4 याला आपण DX² - Y² असं DZ² DYZ असे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे ऑर्बिटल असतात आणि हे काय असतात तुम्हाला सबसेल असतात. याला आपण काय म्हणू सबसेल. याला काय म्हणतात सबसेल. याला आपण काय म्हणतो ऑर्बिटल्स असं म्हटलं जातं, बरोबर आहे. ही कन्सेप्ट आपल्याला फार गरजेची आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला 2च ऑर्बिटलचा आपण विचार करायचा आहे. तर त्या ऑर्बिटलचा आपण S ऑर्बिटलचा शेप कसा असतो आणि P ऑर्बिटलचा कसा शेप असतो हे पण आपल्याला माहिती आहे. S ऑर्बिटल कसा असतो तर तो स्पेरिकल असतो. याला आपण काय म्हणू शकता S ऑर्बिटल असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आणि तो वेगवेगळ्या एनर्जी लेवलला असतो. फर्स्ट एनर्जी लेवल, सेकंड एनर्जी लेवल, थर्ड एनर्जी
एनर्जी लेवल असे असतात. काही समजत नसेल तर फक्त नीट ऐकण्याचा प्रयत्न करा, बाकीच्या पुढच्या गोष्टी तुम्हाला येणार आहेत. फक्त हा एस ऑर्बिटल तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर बघा पी ऑर्बिटल म्हटलात तर हा तुमचा काय असेल पा पी ऑर्बिटल आपण त्याला म्हणतो. हा तुमचा पी एक्स ऑर्बिटल आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. यालाच आपण काय म्हणता पी वाय, याला आपण म्हणू पी वाय. आणि हा तुमचा काय असेल पा पी झेड, याला आपण काय म्हणतो पी झेड. तर हे डंबेल शेपचे असतात. एक एक जर आपण बघितलात तर ते काय असेल तुम्हाला, तर हे डंबेल शेप ऑर्बिटल असतात असं आपण लक्षात घेऊ. इथं हे दोन ऑर्बिटल आपण लक्षात ठेवा. आणि जो ऑर्बिटल किंवा जो सबसेल ज्या एनर्जी लेवलला आहे त्या एनर्जी लेवलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्बिटल असतात. म्हणजे जसं आपण 1s त्याच्यामध्ये फक्त एकच एस ऑर्बिटल असतो. दुसऱ्या एनर्जी लेवलमध्ये गेला तर दोन सबसेल असतात, एक एस दुसरा पी. जर तिसऱ्या एनर्जी लेवलमध्ये गेला असाल तर त्यामध्ये तुम्हाला एस पी डी असे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच ही n इक्वल टू जर आपल्याला 2 असेल तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल एस आणि पी मिळतात. जर n इक्वल टू जर आपण 3 घेतला तर त्यावेळेस एस पी डी असे आपल्याला 3 सबसेल आपल्याला मिळतात. हे आपण ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये शिकणार आहात. आणि त्यानंतर बघा याच्या प्रत्येकामध्ये काय दिसतील तुम्हाला ऑर्बिटल आपल्याला पाहायला मिळतात. मग आता एस ऑर्बिटल तुम्हाला कोणता दिसला, एस ऑर्बिटल स्पेरिकल. आणि पी ऑर्बिटल कसा दिसाल डंबेल शेप. आता याच ऑर्बिटलच्या आधारावर मॉडर्न मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, या मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीनुसार किंवा एखाद्या व्हॅलन्स बॉन्ड थेरीनुसार एखादा कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो याच्यावर वेगवेगळ्या थेरीज मांडलेल्या आहेत. त्या केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहात. पण आज आपण जे शिकणार आहात आजचा जो पॉईंट असेल तर तो फक्त हाऊ टू फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड. अँड दिस कन्सेप्ट रिक्वायर्ड द ओनली शेप ऑफ द ऑर्बिटल दॅट इज द एस अँड पी ऑर्बिटल. याच्याबद्दलच आपलं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला करायचं आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय पाहतोय तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे एस सिग्मा बॉन्ड आपण कधी म्हणायचा, पाय बॉन्ड कधी म्हणायचा, त्यासाठी आपल्याला कोणते कोणते ऑर्बिटल लागतात याच्याबद्दल आपण चर्चा थोडी करणार आहात. तर आपण असं म्हणतो दिस टाईप ऑफ बॉन्ड्स विच आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ फॅशन ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. ॲटॉमिक ऑर्बिटल आपणाला इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, म्हणजेच दोन बॉन्डेड ॲटम्सच्या ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होते आणि तेव्हाच इलेक्ट्रॉनची शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असते असं व्हॅलन्स बॉन्ड थेरीने सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं दोन ॲटॉमिक ऑर्बिटल एकमेकासोबत ओव्हरलॅप कोणत्या फॅशनमध्ये होतात यावरून आपण टाईप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आपण सांगत असतो किंवा टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आपण आयडेंटिफाय करू शकता. मी फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय की दोन आयटम्स जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन करत असतात तेव्हा त्यांच्या आउटरमोस्ट सेलमधले जे ऑर्बिटल असतात त्या ऑर्बिटलमध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स असतात आणि ते अनपेड इलेक्ट्रॉन्स असणाऱ्या ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग कोणत्या फॅशनमध्ये होते यावरून आपण टाईप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड आपण बघितलेले आहेत. आणि त्यानुसार आपल्याला दोन प्रकारचे बॉन्ड आपल्याला पाहायला मिळाले, ज्याला आपण सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय मिळतो तुम्हाला पाय बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. मग आता ती कोणता कधी सिग्मा बॉन्ड म्हणायचा किंवा कोणत्या फॅशनमध्ये तो कंबाईन होतो किंवा ओव्हरलॅप होतो यावरून आपण ठरवू शकता पहा. तर त्यासाठी आपण सुरुवातीला सिग्मा बॉन्डची जर आपण डेफिनेशन आपण जर केला तर सिग्मा बॉन्ड आपल्याला कधी तयार होतो पहा, when the atomic orbitals which overlap head to head और यालाच आपण काय म्हणू शकता पहा ॲक्झियल ओव्हरलॅपिंग. याला आपण काय म्हणतो ॲक्झियल ओव्हरलॅपिंग और हेड टू हेड ओव्हरलॅपिंग. दिस कोव्हॅलंट बॉन्ड इज द सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड आपल्याला कधी मिळतो दोन ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग हेड टू हेड होत असेल किंवा ॲक्झियल होत असेल तर त्यावेळेस आपण जो बॉन्ड बनतो त्या बॉन्डलाच आपण काय म्हणायचं आहे सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. आता बघा दोन शब्द लक्षात ठेवायचे आहेत. फक्त पहिला शब्द काय असेल एंड टू एंड और ॲक्झियल और यालाच आपण काय म्हणू शकता और हेड टू हेड ओव्हरलॅपिंग ऑफ टू ॲटॉमिक ऑर्बिटल्स.
म्हणजे सिग्मा बॉन्ड जर तुम्हाला फॉर्मेशन करायचा असेल तर त्या दोन बॉन्डेड ॲटम्सच्या आउटरमोस्ट सेलमधल्या दोन ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग एकतर एंड टू एंड ओव्हरलॅपिंग व्हायला पाहिजे किंवा त्यालाच आपण ॲक्झियल ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो, त्यांनाच आपण हेड टू हेड ओव्हरलॅपिंग आपण त्यांना म्हणतात. यालाच आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. आता बघा, एंड टू एंड किंवा हेड टू हेड असेल किंवा ॲक्झियल असेल, हे दोन शब्द तुम्हाला क्लिअर होतील पा. आता पा, एक एस ऑर्बिटल आपण घेतलात, हा तुमचा काय असेल पा, एस ऑर्बिटल आहे. याच्याकडे एक अनपेड इलेक्ट्रॉन असेल, याला आपण एस ऑर्बिटल म्हणू, बरोबर आहे. हा तुमचा एस ऑर्बिटल 1s मधला असू शकेल, 2s मधला असू शकेल किंवा 3s मधला असेल, तर तो काय असेल तुम्हाला, हा ॲटॉमिक ऑर्बिटल एस असेल. दुसरा एक ॲटॉमिक ऑर्बिटल आहे, याला आपण काय म्हणू पा, याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन, तर याला आपण काय म्हणू, एक एस ऑर्बिटल आपण त्याला म्हणतो, हा एस ऑर्बिटल आपण म्हणू. यांची ओव्हरलॅपिंग जर आपण हेड टू हेड, त्यालाच आपण काय म्हणतो एंड टू एंड, अशी जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर याला आपण सर्कलचा कोणताही पार्ट आपल्याला ॲक्झियल आपल्याला घेता येतो आणि त्यानुसार आपण काय म्हणतो, याची ॲक्झियल ओव्हरलॅपिंग होते किंवा एंड टू एंड ओव्हरलॅपिंग होते किंवा यालाच आपण हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होते. आणि यातून तुम्हाला काय होईल पा, हे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल एकमेकासोबत ओव्हरलॅप होतील आणि त्यामधून याला एस म्हणू, याला आपण एस म्हणतो आणि या बॉन्डला आपण काय म्हणायचं आहे, सिग्मा बॉन्ड. याला काय म्हणतो आपण, सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. म्हणून आपण सिग्मा बॉन्ड आपण कधी म्हणतो, एस ऑर्बिटल आणि एस ऑर्बिटल यांची जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्यातून आपल्याला जी ओव्हरलॅपिंग होते ती ओव्हरलॅपिंग एकतर एंड टू एंड म्हणा किंवा हेड टू हेड म्हणा किंवा ॲक्झियल ओव्हरलॅपिंग म्हणा, असा जो बॉन्ड फॉर्मेशन होईल त्याच प्रकारच्या बॉन्डला आपण काय म्हणतोय पा, सिग्मा बॉन्ड असं म्हणतात. आणि असे दोन ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाल्यानंतर दोन मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात आणि ते मॉलिक्युलर ऑर्बिटल दोन आयटम्सला एकत्र होल्ड करतात आणि त्यालाच आपण कोव्हॅलंट बॉन्ड असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात येते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा सिग्मा बॉन्ड आपल्याला असं फॉर्मेशन होऊ शकतो. आता बघा, तुम्ही म्हणाल की सर एस ॲटॉमिक ऑर्बिटलच आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करतो का, तर त्यासाठी आपण काय लक्षात ठेवायचं आहे, ऑल टाईप ऑफ orbitals which form the sigma bond. It may be s atomic orbital, p atomic orbital or d atomic orbital. f atomic orbital cannot participate in bond formation. जनरली आपण तो हायर एनर्जी लेवलला असतो त्यामुळे त्याचं बॉन्ड फॉर्मेशन होत नाही किंवा त्याला आपण म्हणू अनस्टेबल बॉन्ड फॉर्मेशन होतो. पण ज्यावेळेस आपल्याला s ऑर्बिटल आणि s ऑर्बिटल यांची ओव्हरलॅपिंग होईल त्यातून तुम्हाला सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतो. दुसरी गोष्ट पहा, आता आपण s आणि एक p यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग जर होत असेल तर तुम्हाला काय मिळेल पहा, ती जर ओव्हरलॅपिंग हेड टू हेड होत असेल तर ॲक्झियल ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्याला आपण सिग्मा बॉन्ड म्हणू. आणि म्हणून आपण दुसरं एक्झाम्पल आपण घेत असताना आपण काय म्हणतोय पहा, याच्यामध्ये आपल्याला काय असेल तर एक एस ऑर्बिटल आणि दुसरा पी ऑर्बिटल. एक एस ऑर्बिटल असेल, याला आपण एस ऑर्बिटल म्हणू. दुसरा काय असेल तुम्हाला पी ऑर्बिटल. हा पी ऑर्बिटल मी इथे लिहितोय, हा तुमचा पी ऑर्बिटल असेल. पी ऑर्बिटल यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग कशी होते, हेड टू हेड, म्हणजे हा त्याचा एंड आहे किंवा हेड आहे आणि याचा कोणताही पार्ट आपल्याला एंड किंवा हेड घेता येतो. याची ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर तुम्हाला काय होईल पहा, हा जो बॉन्ड फॉर्मेशन होतो यालाच आपण काय म्हणायचं आहे, सिग्मा बॉन्ड. याला आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. कारण ही ओव्हरलॅपिंग काय एंड टू एंड ओव्हरलॅपिंग व्हायली किंवा ॲक्झियल ओव्हरलॅपिंग होते असं आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात राहील. त्याच्यानंतर पहा, पुढं आपण काय पाहतोय, एक पी ऑर्बिटल आहेत आणि या पी ऑर्बिटलची जर आपण विचार केला तर पी ऑर्बिटलमध्ये आपण काय म्हणतो, एक पी ऑर्बिटल आपण घेतलं, कोणता पहा, ज्याच्यामध्ये हा एक पी ऑर्बिटल असेल आणि दुसरा एक पी ऑर्बिटल असेल. हा एक पी ऑर्बिटल असेल. या दोन पी ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅपिंग काय व्हायली, एंड टू एंड होते, हेड टू हेड होते आणि त्यातून आपल्याला काय तयार होईल पहा, हा एक सिग्मा बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो. हा सिग्मा बॉन्ड, याला आपण काय म्हणू, सिग्मा बॉन्ड असं म्हटलं जातं. म्हणून आपण एकतर एस एस ओव्हरलॅपिंगमध्ये किंवा एस पी ओव्हरलॅपिंगमध्ये किंवा पी पी ओव्हरलॅपिंगमध्ये
ओव्हरलॅपिंग, याला आपण ओव्हरलॅपिंग असं केमिस्ट्रीमध्ये म्हणतात, बरोबर आहे. तर ही SS ओव्हरलॅपिंग असेल, SP ओव्हरलॅपिंग असेल किंवा PP ओव्हरलॅपिंग असेल, यांची ओव्हरलॅपिंग जर हेड टू हेड होत असेल म्हणजेच ॲक्झियल होत असेल तर त्यातून तयार होणारा जो बॉन्ड असेल तर तो सिग्मा बॉन्ड असतो, असं आपण लक्षात ठेवा, लक्षात राहील. तर हे सगळं तुम्हाला सिग्मा बॉन्ड कशा पद्धतीने तयार होतो तर 3 शब्द लक्षात ठेवा, एक तर N to N म्हणा, हेड टू हेड म्हणा किंवा ॲक्झियल ओव्हरलॅपिंग म्हणा, लक्षात राहील. आता पहा, याच सिग्मा बॉन्डचे काही आपण कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस करू. तर कॅरेक्टरिस्टिक्स आपण डिस्कस करत असताना सिग्मा बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो हे बघितलं आपण. आता आपण पाहणार आहोत सिग्मा बॉन्ड नेमका कुठं असतो आणि तो कसा ओळखायचा आणि त्याच्याबद्दल स्ट्रेंथबद्दल आपल्याला काय माहिती असावी हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला काय करतोय पहा, एक आपण काय म्हणू शकता, पहिला पॉईंट डिफरन्स बिटवीन द सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड, ही कन्सेप्ट आपल्याला येणार आहे. त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सिग्मा बॉन्ड आपण कुणाला म्हणतो, इट फॉर्म्स हेड टू हेड ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर झालेली आहे, बरोबर आहे. नेक्स्ट, आता ही ओव्हरलॅपिंग कुणाकुणामध्ये पॉसिबल आहे तर दुसरी गोष्ट आपल्याला काय कळली, इट फॉर्म्स SP and PP overlapping of atomic orbital. हा दुसरा पॉईंट आपल्याला माहीत झाला. म्हणजे आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन या फॅशनमध्ये आपल्याला होतो. याच्यासाठी पर्यायी शब्द मी तुम्हाला त्याच्या अगोदर दिलेले आहेत. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की कोणाकोणामध्ये ओव्हरलॅपिंग होऊन हा सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतो. साधारणतः SS ओव्हरलॅपिंग, SP ओव्हरलॅपिंग, PP ओव्हरलॅपिंग, DD ओव्हरलॅपिंगमधून पण आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतो. ते आपण कोऑर्डिनेशन केमिस्ट्रीमध्ये आपण शिकणार आहात, कारण कोऑर्डिनेशन बॉन्ड इज ऑल्सो द टाईप ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड असतो. त्यानुसार आपल्याला हा काय असेल पहा, या पद्धतीने आपल्याला ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर, यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड सिग्मा बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आता बघा, सिग्मा बॉन्ड आपल्याला कुठं असतो तर आपण लक्षात ठेवायचं आहे, सिग्मा बॉन्ड any single bonds which are formed between the two bonded atoms by the sharing of electrons, this single bond is nothing but the sigma bond. म्हणजे आपण काय लक्षात ठेवायचं आहे पहा, ज्या वेळेस एखादा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होत असतो त्यावेळेस आपण पहिल्यांदा जो बॉन्ड फॉर्मेशन होतो तो बॉन्ड आपल्याला सिग्मा बॉन्ड असतो. आणि या दोन सिग्मा जो सिंगल बॉन्ड असतो तो सिंगल बॉन्ड यालाच आपण काय म्हणतात, सिग्मा बॉन्ड असं म्हणतो. म्हणजे एनी बॉन्ड्स विच आर formed by the formation of sigma bond firstly, then formation of pi bond. म्हणजे आपल्याला कोणत्याही मॉलिक्युल्समध्ये जर बॉन्ड फॉर्मेशन पहिला जर कोणता तयार होत असेल तर तो सिग्मा बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. म्हणून आपण कधी लक्षात ठेवायचं आहे, द फर्स्ट बॉन्ड formed between the two bonded atoms is the sigma bond. कोणत्याही दोन आयटम्समध्ये पहिला जर कोणता बॉन्ड फॉर्मेशन होत असेल तर तो सिग्मा बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपण काय म्हणू शकता, फर्स्ट कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म इन एनी टू बॉन्डेड आयटम्स. पहिल्यांदा आपल्याला काय तर बनतो पा तर कोव्हॅलंट बॉन्ड बनत असताना तो सिग्मा बॉन्ड, म्हणजे कोणता बॉन्ड, फर्स्ट कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे फर्स्ट सिग्मा बॉन्ड, सॉरी याला आपण काय म्हणू, फर्स्ट सिग्मा बॉन्ड फॉर्म्ड इन एनी टू बॉन्डेड आयटम्स. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा कंपाऊंड्स कोव्हॅलंट कंपाऊंड आहे म्हणजेच ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये पहिला जो बॉन्ड फॉर्मेशन होईल तर तो कोणता बॉन्ड होईल, सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होत असतो, असं आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. नेक्स्ट, आता बघा, मग आता सिग्मा बॉन्ड जो असेल तर तो काय असतो पहा, तर सिग्मा बॉन्ड विच आर फॉर्म्ड बाय द ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल इन ग्रेटर एक्सटेंट. आता स्ट्रेंथबद्दल आपण चर्चा करतो आणि त्या स्ट्रेंथबद्दल आपण चर्चा करत असताना आपण काय म्हणतोय पहा, तर ती जी स्ट्रेंथ असेल तर ती स्ट्रेंथ आपण
स्ट्रेंथबद्दल आपण जर चर्चा करत असाल तर तो बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. तर ते स्ट्रेंथ आपल्याला सांगण्यासाठी आपण काय म्हणतोय पहा, सिग्मा बॉन्ड जो फॉर्मेशन होतो इट इज द स्ट्रॉंग बॉन्ड दॅन द पाय बॉन्ड. पाय बॉन्ड शिवाय आपल्याला स्ट्रॉंग बॉन्ड जो असेल तर तो कोणता असेल, सिग्मा बॉन्ड असतो. म्हणून आपण काय म्हणता, इट इज स्ट्रॉंग बॉन्ड दॅन पाय बॉन्ड. म्हणजे हा जो बॉन्ड असेल तर तो काय दिसतो तुम्हाला, स्ट्रॉंग बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतो. कुणापेक्षा, पाय बॉन्डपेक्षा. बरोबर आहे. आता बघा स्ट्रॉंग म्हणजे काय, त्याला आपण म्हणतो स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. म्हणजे दीज शेअर्ड इलेक्ट्रॉन्स विच टाईटली होल्ड टुगेदर दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. आणि ही जी स्ट्रेंथ ऑफ बॉन्डिंग असेल तर ती आपल्याला जास्तीची कुणाची असते, सिग्मा बॉन्डची असते. कुणापेक्षा, पाय बॉन्डपेक्षा. का असते असा पुढचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे, अकॉर्डिंग टू द व्हॅलन्स बॉन्ड थेरी. व्हॅलन्स बॉन्ड थेरीने आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड्स विच डिपेंड्स अपॉन द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ एनी कोव्हॅलंट बॉन्ड. कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन होत असताना दोन ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग किती प्रमाणामध्ये झाली, जेवढी जास्त प्रमाणामध्ये होईल तेवढा बॉन्ड स्ट्रॉंग असतो. आणि कमी प्रमाणात होत असेल तर त्यांच्यापासून तयार होणारा बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो. आणि तुम्हाला माहिती आहे पहा, हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होते. आपल्याला माहिती आहे दोन मोटरसायकल जर आमने सामने टक्कर होत असतील तर तो मोठा ॲक्सिडेंट होतो, हे आपल्याला माहिती आहे. त्यालाच आपण काय म्हणू, ग्रेटर ओव्हरलॅपिंग म्हणतो. आणि इथं तुम्हाला हा सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होत असताना हेड टू हेड ओव्हरलॅपिंग होते. याचाच अर्थ आपल्याला ग्रेटर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग होते, मोर टाइम्स ओव्हरलॅपिंग होत असते, जास्तीची ओव्हरलॅपिंग होते. म्हणून आपल्याला तो बॉन्ड काय असेल पहा, स्ट्रॉंग बॉन्ड असतो. म्हणून कशामुळे आपण म्हणतो, इट इज द स्ट्रॉंग बॉन्ड दॅन द पाय बॉन्ड ड्यू टू ग्रेटर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. ग्रेटर एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, ही ओव्हरलॅपिंग ग्रेटर एक्सटेंटमध्ये आपल्याला काय होत असते पहा, ओव्हरलॅपिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि ग्रेटर एक्सटेंट जर होत असेल तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणू शकता पहा, स्ट्रॉंग बॉन्ड असं म्हटलं जातं. लक्षात राहील तुम्हाला. एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स डज नॉट फॉर्म विदाऊट एनी सिग्मा बॉन्ड. ही गोष्ट लक्षात ठेवायची. कोणताच ऑर्गॅनिक कंपाऊंड सिग्मा बॉन्ड शिवाय बनू शकत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. लक्षात येते मी काय म्हणतोय, एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड डज नॉट फॉर्म विदाऊट फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड शिवाय कोणताच ऑर्गॅनिक कंपाऊंड हा अस्तित्वात येऊ शकत नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. लक्षात राहील. तर याला आपण काय म्हणतोय पहा, सिग्मा बॉन्डबद्दल आपल्याला एवढी माहिती असावी. आता याच्या कंपॅरिझनमध्ये आपण कुणाची डिस्कशन करणार आहात, तर पाय बॉन्डचं आपण डिस्कशन करू. तर पाय बॉन्ड आपण कसा फॉर्मेशन होतो, पाय बॉन्डचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, याच्यासोबत थोडं कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा. तर हे तुम्ही पॉईंट डिक्टेट करण्याचा प्रयत्न करा. डिफरन्स बिटवीन द सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड याच्याबद्दल आपल्याला समजेल पहा. तर नेक्स्ट आपण पुढं पाहणार आहात पाय बॉन्ड. आता पाय बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो त्याबद्दल आपण चर्चा करू. तर पाय बॉन्ड आपण कधी म्हणता बघा, पाय बॉन्डमध्ये आपण काय सांगायचं आहे, the covalent bonds which are formed by the overlapping of atomic orbital involving the side to side overlapping or lateral overlapping. This overlapping can form the covalent bond and this covalent bond is the pi bond. pi bond आपल्याला कधी फॉर्मेशन होतो बघा, जेव्हा दोन बॉन्डेड ॲटम्सच्या ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग जर साईड टू साईड ओव्हरलॅपिंग होत असेल किंवा ज्याला आपण म्हणतो लॅटरल ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्यामधून तयार झालेला जो कोव्हॅलंट बॉन्ड असतो त्या बॉन्डला आपण काय म्हणायचं आहे पहा, पाय बॉन्ड असं म्हटलं जातं. म्हणून आपण काय म्हणू शकता, पाय बॉन्ड आपण कधी म्हणतो पहा, द कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म्ड बाय side to side or lateral overlapping of atomic orbitals is called pi bond. त्याला आपण काय म्हणू पहा, पाय बॉन्ड असं म्हणतो.
आता पाय बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो, साईड टू साईड हे शब्द लक्षात ठेवा, किंवा त्याला आपण म्हणतो लॅटरल ओव्हरलॅपिंग आपण त्याला म्हणतो. आता पहा, हे बॉन्ड जो असेल तर हा बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन करण्यासाठी इथं कोणते स्पेसिफिक आपल्याला ऑर्बिटल रिक्वायर्ड असतात, आणि त्यासाठी आपण लक्षात ठेवायचं आहे यस ॲटॉमिक ऑर्बिटल कॅन नॉट फॉर्म द पाय बॉन्ड. यस ऑर्बिटल कुठलाही असो तर तो यस ऑर्बिटल कॅन नॉट फॉर्म द पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कधीच फॉर्मेशन केला जात नाही. कुणाकडून? यस ऑर्बिटलकडून. मग आता पाय बॉन्ड कोण फॉर्मेशन होऊ शकतो, कोण करू शकतो, तर त्यासाठी आपण म्हणू शकता द पाय बॉन्ड्स विच आर फॉर्म्ड बाय इन्व्हॉल्विंग द ओव्हरलॅपिंग ऑफ पी or p and d orbital, and these orbitals which are form the pi bond. pi bond formation करण्यासाठी आपल्याला कोणते ऑर्बिटल रिक्वायर्ड असतील, एक तर p नाहीतरी आपण d ऑर्बिटल, यांच्यापासूनच आपल्याला काय होईल पा, तर हा पाय बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो. म्हणून आपण दिस बॉन्ड फॉर्म्ड फ्रॉम p and d orbitals, हे p आणि d ऑर्बिटल्स, ओनली p and d ऑर्बिटल्स यांच्यापासूनच आपल्याला काय होऊ शकतो पा, हा पाय बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो. आता ही साईड टू साईड ओव्हरलॅपिंग कशी होते ते आपल्याला माहीत असावं. आता आपल्याला माहिती आहे हा p ऑर्बिटल आहे, दुसरा एक p ऑर्बिटल आहे. लक्षात असू द्या, इथं फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे, कारण जीओसीमध्ये याचा फार मोठा रोल आहे पाय बॉन्डचा. म्हणून पाय बॉन्ड तुमच्या डोळ्यासमोर असावा, तो त्याच्या कन्सेप्ट क्लिअर असावेत. आता बघा, याच्यामध्ये आपण काय म्हणतो, हा तुमचा पी आहे, हा तुमचा पी आहे. याची ओव्हरलॅपिंग आपल्याला हेड टू हेड पण होऊ शकते, आता मी सांगतोय साईड टू साईड पण होऊ शकते. आता साईड टू साईड ओव्हरलॅपिंग होते. साईड टू साईड जर ओव्हरलॅपिंग होत असेल तर त्यामधून आपल्याला काय बनतो बघा, ही जी ओव्हरलॅपिंग आपल्याला होते, या बॉन्डलाच आपण काय म्हणायचं आहे पा, पाय बॉन्ड असं म्हणतो. हे लक्षात येतं तुमच्या. पाय बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो कळतं आहे. पाय बॉन्ड फॉर्मेशन होण्यासाठी आपल्याला काय रिक्वायर्ड असेल तर साईड टू साईड ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल आपण त्याला म्हणतो. आणि ती ॲटॉमिक ऑर्बिटलची साईड टू साईड ओव्हरलॅपिंग कशी होते तर ती तुमच्या डोळ्यासमोर आहे. आता बघा, साईड टू साईड ओव्हरलॅपिंग होत असताना आपण काय करतोय पहा, ही गेल्यानंतर आणखीन पुढची कन्सेप्ट आपण लक्षात घ्या. इफ द टू पी ॲटॉमिक ऑर्बिटल विच ओव्हरलॅप साईड टू साईड, देन द बॉन्ड बिटवीन द टू बॉन्डेड ॲटम्स विच हॅव द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑन अबोव अँड बिलो द प्लेन, and this electron density can be loosely held together, and therefore this pi bond is the weak bond. मग आपण काय म्हणतोय बघा, ज्यावेळेस आपल्याला हे दोन साईड टू साईड ओव्हरलॅप होत असतात. आता आपण गृहीत धरू, एक आयटम आपल्याला इथं असेल, दुसरा आयटम इथं असेल, आणि तुम्हाला माहिती आहे पहिला बॉन्ड कोणता फॉर्मेशन होतो, सिग्मा बॉन्ड. हा तुमचा सिग्मा बॉन्ड आहे. आता पहा, याचा पी ऑर्बिटल याची ओव्हरलॅपिंग काय झाली, साईड टू साईड ओव्हरलॅपिंग झाली, बरोबर आहे, साईड टू साईड ओव्हरलॅपिंग झाली. आता बघा, याच्यातून आपल्याला काय मिळतो बघा, इथं नीट लक्ष द्या. तर हे साईड टू साईड ओव्हरलॅपिंग आपण जर बघितलात तर साईड टू साईड ओव्हरलॅपिंग आपल्याला काय असेल पा, तर ती साईड टू साईड ओव्हरलॅपिंग कशी होते त्याबद्दल आपण चर्चा करू पा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पा, हा तुमचा कार्बन आहे, हा कार्बन आहे, बरोबर आहे. तर या कार्बनमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो बघा, याच्यावर आपल्याला ओव्हरलॅपिंग झाली, म्हणजेच आपल्याला हा बॉन्ड जो असेल तर हा असा दाखवला जातो. तुम्ही बुक्समध्ये पण पाहिला असाल, तर त्यानुसार तुम्हाला ते नीट लक्षात येणं गरजेचं आहे. हे लक्षात राहील. आता बघा, हा तर बॉन्ड तुमचा कोणता असेल, सिग्मा बॉन्ड असतो, राईट. आता बघा, याच्यानंतर हा जो असेल तर याला आपण काय म्हणतो, दोन्ही याला आणि यांना मिळून आपण काय म्हणता, पाय बॉन्ड म्हणतात. याला काय म्हणतो आपण, या दोघांना मिळून आपण काय म्हणतोय पा, पाय बॉन्ड असं म्हणतात. आणि हे दाखवण्याची पद्धत काय, ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर इलेक्ट्रॉन डेन्सिटी, या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन असतो, या कार्बनचा एक इलेक्ट्रॉन असतो, ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी विच आर मुव्हेबल अबो अँड बिलो द प्लेन, ही जी प्लेन आहे या प्लेनच्या अबो आणि बिलो आपल्याला
रिव्हॉल्व होत असते आणि त्यामुळं आपण असं म्हणू शकता पाय बॉन्ड्स विच आर प्रेझेंट और पाय इलेक्ट्रॉन्स विच आर प्रेझेंट अबो अँड बिलो द प्लेन. ही जी प्लेन आहे या प्लेनच्या अबो आणि बिलो आपल्याला दाखवली जाते. अँड देअरफॉर दिस इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज वीकली होल्ड टुगेदर. आणि ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वीकली होल्ड होत असते. अँड देअरफॉर द पाय बॉन्ड इज द वीक बॉन्ड. म्हणून आपण काय म्हणू शकता पाय बॉन्ड हा वीक बॉन्ड असतो असं आपण लक्षात घेऊ. याच्यामध्ये आपल्याला हे सर्व सिग्मा बॉन्ड असतील. या बॉन्डला आपण काय म्हणू पाय बॉन्ड, याला आपण काय म्हणता पाय बॉन्ड, याला पण आपण काय म्हणतोय पाय बॉन्ड. हे कळतंय तुम्हाला बेटा? कारण ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण ह्या लूजली हेल्ड इलेक्ट्रॉनमुळं आपल्या केमिस्ट्रीमध्ये वेगवेगळे लोचे झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण काय म्हणतोय की या पाय इलेक्ट्रॉनला विसरू नका. पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे ज्या इलेक्ट्रॉनमुळं पाय बॉन्ड तयार झाला. म्हणजे इथे एक इलेक्ट्रॉन आहे, इथे एक इलेक्ट्रॉन, या दोघांमुळं हा बॉन्ड तयार झाला म्हणून आपण याला पाय इलेक्ट्रॉन म्हणतो. द इलेक्ट्रॉन्स विच फॉर्म द पाय बॉन्ड्स इज कॉल्ड एज द पाय इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन्स विच फॉर्म द सिग्मा बॉन्ड इज कॉल्ड एज द सिग्मा इलेक्ट्रॉन. म्हणजे जी इलेक्ट्रॉनची जोडी सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करते त्यांना आपण सिग्मा इलेक्ट्रॉन म्हणू. आणि जो पाय बॉन्ड फॉर्मेशन करणारी इलेक्ट्रॉनची जोडी असते त्यांना आपण पाय इलेक्ट्रॉन असं म्हणतो. आणि हे पाय इलेक्ट्रॉन आपल्याला पाहायला मिळतात पहा. आणि त्याचबरोबर ही जी ओव्हरलॅपिंग आहे साईड टू साईड ओव्हरलॅपिंग, आपण काय म्हणतो साईड टू साईड जर ओव्हरलॅपिंग होत असेल म्हणजे आपला जर ॲक्सिडेंट आपल्याला थोडा कट मारण्यात गेला म्हणजे साईड टू साईड झाला तर कमी आपल्याला दुखापत होत असते आणि त्या पद्धतीनं कमी ओव्हरलॅपिंग होत असते. आणि त्याला आपण थोडक्यात वाचलो असं आपण त्याला म्हणतो. त्याला आपण म्हणू लेस एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि लेस एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटलमधून जो कोणता बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होतो त्यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा वीक बॉन्ड असं म्हणतो. आणि हा पाय बॉन्ड तुम्हाला साईड टू साईड ओव्हरलॅपिंगमधून बनतो आणि म्हणून आपण याला काय म्हणायचं आहे पहा लेस एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग. आणि जर लेस एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग होत असेल तर तो बॉन्ड काय असतो तुमचा वीक असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येते? तर हे पाय बॉन्डबद्दलची माहिती असावी. तर हे पॉईंट्स आपल्या लक्षात येतील. तर हे नीट लक्षात ठेवा. असा तुम्हाला पाय बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन होत असतो. आता बघा याच्यामध्ये आपण ही डेफिनेशन आपण बघितला. त्यानंतर आपण पुढं काय पाहायचं आहे बघा ज्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहीत असावे. तर पहिलं कॅरेक्टरिस्टिक्स आपण काय सांगतोय बघा ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय म्हटलात इट फॉर्म्स साइड टू साइड ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. पहिली गोष्ट क्लिअर. म्हणजे याच्यामधला पॉईंट एकच लक्षात ठेवा साईड टू साईड ओव्हरलॅपिंग. त्याला एक पर्याय शब्द सांगितला लॅटरल. त्याच्यानंतर पहा हा बॉन्ड आपल्याला फॉर्मेशन काय होत असतो याच्यामध्ये आपण काय म्हणतो इट फॉर्म्स बाय इन्वॉल्विंग p or d orbital only. p or d orbitals only. हे आपण त्याला लक्षात ठेवा. फक्त आपण इथे शब्द कुणापासून तयार होणार आहेत पी आणि डी ऑर्बिटलपासून तो बनत असतो. नेक्स्ट आपण काय लक्षात ठेवतोय पहा हा जो असेल तर ह्या पी आणि डी ऑर्बिटल यांची ओव्हरलॅपिंग कशी होते साईड टू साईड ओव्हरलॅपिंग होते. याला आपण काय म्हणायचं आहे पाय बॉन्ड असं म्हटलं जातं. लक्षात येते? त्यानंतर पहा मी काय सांगितलं फर्स्टली फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड बिटवीन द टू बॉन्ड एटम्स इन एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. कोणताही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर बनत असेल तर पहिला बॉन्ड आपल्याला कोणता फॉर्मेशन व्हावा लागतो सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन व्हावा लागतो. पाय बॉन्ड आपल्याला काय म्हणतो पाय बॉन्ड डज नॉट एक्झिस्ट विदाउट द सिग्मा बॉन्ड. आपण काय लक्षात ठेवायचं आहे कोणताच पाय बॉन्ड हा सिग्मा बॉन्ड शिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून आपण काय म्हणतोय पाय बॉन्ड does not exist without sigma bond. हे फार महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा. डज नॉट एक्झिस्ट विदाउट द सिग्मा बॉन्ड. पहिल्यांदा आपल्याला सिग्मा बॉन्ड तयार झाला तरच आपल्याला पाय बॉन्ड फॉर्मेशन होतो. अन्यथा पाय बॉन्ड सिंगल पाय बॉन्ड डज नॉट प्रेझेंट बिटवीन द टू बॉन्डेड आयटम्स. कोणत्याही दोन आयटम्समध्ये कधीच सिग्मा बॉन्ड आपल्याला प्रेझेन्स नसतो. पाय बॉन्ड कधीच प्रेझेन्स नसतो हे आपण लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आता आपण पुढं बघतोय सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे मी सांगितलं तुम्हाला. आता मी काय सांगतोय तुम्हाला पाय बॉन्ड इज द वीक बॉन्ड. याला आपण काय म्हणू इट इज वीक बॉन्ड. याला काय म्हणू आपण वीक बॉन्ड. देन
सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्डपेक्षा तो काय असेल, वीक असतो, हे आपण लक्षात ठेवू. मग आता तो वीक आहे तर कशामुळं, तर ड्यू टू लेस एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल. म्हणजे आपल्याला ॲटॉमिक ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग जी असेल तर ती लेस एक्सटेंटमध्ये होते आणि त्यामुळंच आपल्याला काय असेल पहा, हा वीक बॉन्ड असतो असं लक्षात ठेवा. काही शब्द आपण लक्षात ठेवायचे आहेत पहा. तुम्ही आपण जी एक्झाम आपण अटेंड करणार आहात, एक्झामची आपण जी तयारी करतो त्याच्यामध्ये आपल्याला वर्डिंगमध्ये न जाता आपल्याला जो मेन कन्सेप्ट आहे तो लक्षात असावा. पाय बॉन्ड म्हटला की आपल्यासमोर काय असावं, साईड टू साईड ओव्हरलॅपिंग, लॅटरल ओव्हरलॅपिंग, राईट. तो कोणापासून बनू शकतो, पी ॲटॉमिक ऑर्बिटल, डी ॲटॉमिक ऑर्बिटल. तो बॉन्ड आपल्याला सिग्मा बॉन्ड शिवाय अस्तित्वात येत नाही. त्याचबरोबर आपण काय म्हणायचं, त्याची जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी असते ती अबो अँड बिलो द प्लेन असते. त्याचबरोबर काय सांगायचं, हा बॉन्ड वीक बॉन्ड आहे कुणापेक्षा, सिग्मा बॉन्डपेक्षा. कशामुळं, तर लेस एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल, दॅट इज इट. याला एवढं सिंपल घ्यायचं आहे आपल्याला. फार याला वर्ड टू वर्ड तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. ती कन्सेप्ट तुम्ही अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात येते मी काय म्हणतोय. त्यामुळे आपल्याला हा सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड जो असेल तर हा सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड कशाला म्हणतात, एवढी गोष्ट तुमच्या लक्षात यावी, लक्षात राहील. मग आता आपण छोटीशी कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. याच्यात आपल्याला डी पाय पी पाय बॉन्डिंग आपण पाहतो, पी पाय बॉन्डिंग आपण पाहतो. ते GOC मध्ये मी डिटेलमध्ये घेणार आहे. फक्त तुम्हाला आजचा फोकस आपला कुठं आहे, व्हॉट इज मीन बाय द सिग्मा बॉन्ड, व्हॉट इज मीन बाय द पाय बॉन्ड, हे आपल्याला कळलेलं असेल अशी अपेक्षा करतो. आता आपण सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड काउंट करायला शिकायचे आहेत. कुणामध्ये प्रेझेंट असतात, कुणामध्ये प्रेझेंट नसतात, याच्याबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण पुढं आपण पाहू शकता. आता सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड एका मॉलिक्यूलमध्ये किती असतात, किंवा त्या सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, हे तीन तुम्हाला टाईप्स ऑफ बॉन्ड्स आपण तुम्ही शिकलेला आहात, बरोबर आहे. सिंगल बॉन्ड, बरोबर आहे. हा सिंगल बॉन्ड जो असेल तर याला आपण काय म्हणतो, तर सिंगल बॉन्ड रिप्रेझेंट करण्यासाठी आपण हायफिन उपयोगात आणतो, बरोबर आहे. हे रिप्रेझेंट करता. आणि सिंगल बॉन्ड जो असेल तर इट इज ऑलवेज द सिग्मा बॉन्ड. याला कधी काय म्हणायचं आपण, सिग्मा बॉन्ड असं आपण त्यांना म्हणतो, लक्षात येते. त्यानंतर पहा डबल बॉन्ड जर आपण बघितला तर त्याला रिप्रेझेंट आपण कसं करता, हा डबल बॉन्ड आपण रिप्रेझेंट करतो, बरोबर आहे. मी कार्बन लिहितो कारण तुम्हाला लक्षात असावं. या कार्बनमध्ये काय असेल, सिंगल बॉन्ड. जर कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर बरोबर आहे, तर याच्यामध्ये काय असतो पहा, एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय असतो, पाय बॉन्ड. लक्षात राहील, एक सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय असेल तुम्हाला, पाय बॉन्ड असतो. म्हणून आपण याच्यामध्ये आपण लिहित असताना आपल्याला काय माहीत असावं, वन सिग्मा बॉन्ड अँड वन पाय बॉन्ड, हे आपण लक्षात ठेवायचं. मी फक्त कुणामध्ये म्हणतोय, या दोन कार्बनसोबत. पण कार्बनची व्हॅलन्सी सॅटिस्फाईड नाही, याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. ॲसिटिलीन मॉलिक्युल्स हॅव द हाऊ मेनी नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स अँड पाय बॉन्ड्स, ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. ते एक आपण क्वेश्चन आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा पुढं आपण असं म्हणतो ट्रिपल बॉन्ड जर आपण बघितला तर याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा, हा कार्बन ट्रिपल बॉन्ड आपण लक्षात घेऊ. असं रिप्रेझेंट करता. आणि तुम्हाला माहिती आहे, हा पाय बॉन्ड असतो, हा सिग्मा बॉन्ड आणि हा पाय बॉन्ड. वन सिग्मा बॉन्ड, टू पाय बॉन्ड्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, याच्यामध्ये वन सिग्मा बॉन्ड अँड टू पाय बॉन्ड्स, हे ट्रिपल बॉन्डेडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, हे आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. आता क्वेश्चन बघा, मी तुम्हाला काय सांगितलं, हाऊ मेनी नंबर ऑफ सिग्मा अँड पाय बॉन्ड्स प्रेझेंट इन ॲसिटिलीन मॉलिक्यूल. ॲसिटिलीन मॉलिक्युल्समध्ये किती सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड असतात, बरोबर आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणतोय पहा, हाऊ मेनी सिग्मा अँड पाय बॉन्ड्स इन ॲसिटिलीन.
आता बघा, हे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे, त्याचे ऑप्शन पण तुम्हाला दिलेले असतील, तर त्यापैकी आपण क्वेश्चन बघा. आपण आता सुरुवात आहे, मी फार इझी क्वेश्चन आपण बघतोय, पण याच्यात कॉम्प्लिकेशन आपण आपल्याला करता येतात, ते आपल्याला क्वेश्चन प्रॅक्टिसमध्ये होणारच आहे, पण आपली बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असावी. आता बा आपली सुरुवात कुठून होते? ॲसिटिलीन हे नाव ऐकलेलं असतं, आपण विसरून जातो, पण ॲसिटिलीनचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा कंडेन्स्ड फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे, त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. नावाने किंवा ते क्वेश्चनचे आपण एका बुक्समध्ये वाचलात आणि त्याला पाठ केलात, 3 सिग्मा बॉन्ड्स अँड 2 पाय बॉन्ड्स, हे तुम्हाला सांगता येणार नाही. ॲसिटिलीनच्या ऐवजी त्याचाच भाऊ कोण सांगितला जातो? प्रोपाइन सांगितला जातो. मग किती बॉन्ड होतील? ह्यासाठी आपण कन्सेप्टवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ॲसिटिलीन म्हटलात की आपण काय म्हणतो? ॲसिटिलीन म्हटला की आपल्या डोळ्यासमोर हा मॉलिक्यूल उभा राहायला पाहिजे. याला आपण इथाईन पण म्हणतो किंवा याला ॲसिटिलीन म्हणतात, हे लक्षात राहील. मग आता पहा, याच्यामध्ये आपल्याला काउंट करायचं आहे. बघा आता मी काय म्हणतोय पहा, या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजे कोणता? सिग्मा बॉन्ड. या कार्बन आणि हायड्रोजनमध्ये बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे तो काय असेल? सिग्मा बॉन्ड. या 2 कार्बन ॲटममध्ये काय दिसतात? ट्रिपल बॉन्ड. ट्रिपल बॉन्ड म्हटलात की काय असेल? पाय बॉन्ड किती असतात? 2 आणि सिग्मा बॉन्ड किती असेल? 1. म्हणून आपण आता बघा, सिग्मा बॉन्डची संख्या किंवा काउंट करा, 1 2 3, म्हणून आपण 3 सिग्मा बॉन्ड, हे लक्षात आलं. आता पाय बॉन्ड बघा, 1 2, म्हणून आपण पाय बॉन्ड्स किती झाले? 2 पाय बॉन्ड्स. हे ज्या ठिकाणी ऑप्शनमध्ये पाहायला मिळेल ते त्याचा आन्सर आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स आणि पाय बॉन्ड्स आपल्याला काउंट करता आले पाहिजेत, लक्षात राहील. तर याच्यावर तुम्हाला मी क्वेश्चन पण देणार आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. तर आज आपण जे डिस्कशन केलात तर त्याला आपण काय म्हणतोय पहा, तर टाईप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. तर त्याच्यामध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्मेशन होतो, कोव्हॅलंट बॉन्ड कशाला म्हणतात आणि त्यानुसार तुम्हाला त्याचे 2 प्रकार किती असतील, तर सिग्मा बॉन्ड आणि दुसरा काय असेल? पाय बॉन्ड आपल्याला पाहायला मिळाला आणि ते तुम्हाला समजलेलं असेल. नाही समजलं असेल तर आपण डिस्कशन करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार आहात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढची कन्सेप्ट आपण डिस्कस करू. धन्यवाद.